प्राध्यापक साईबाबासह 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा तर एकाला 10 वर्षांची शिक्षा। गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय। पाणीपट्टी थकवल्याने जायकवाडी योजनेतून पाणी पुरवठा बंद करणार जलसंपदा विभागाचा निर्णय। ऐन उन्हाळ्यात औरंगाबाद आणि जालनाकरांना पाणी संकट। बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉक्टर खिद्रापुरेला 17 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। भारती रुग्णालयामागे आणखी एक एक्सरे मशीन सापडलं। गुन्हे शाखेची कारवाई। तूर आणि कांद्याला भाव मिळावा यासाठी विधिमंडळाबाहेर राजू शेट्टींचा रास्ता रोको। सदाभाऊ खोत मात्र विधिमंडळात। दोघांमधले मतभेद आणखी स्पष्ट। कोकणात पारंपरिक शिमग्याची धूम सुरू। शिमगोत्सवात ग्रामदेवताची पालखी घरी येत असल्यानं कोकणात आनंदाचं वातावरण। आणि पालघरच्या स्वच्छता दूत सुशीला खरकुटे यांच्या जिद्दीची कहाणी। गरोदरपणाच्या काळात शौचालयासाठी खड्डा खोदून घालून दिला नवा आदर्श। नमस्कार, मी संदीप देसाई। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीने। बातमी आहे गडचिरोली मधली। प्राध्यापक जी.एन. साईबाबासह 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर एकाला 10 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। जी.एन. साईबाबाला झालेली ही शिक्षा म्हणजे माओवादाला जबर हादरा बसलाय असं म्हणावं लागेल। माओवाद पसरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सेटिंग करणं, इतर देशातल्या फुटीरवादी आणि दहशतवाद्यांची संधान साधणं याचाही साईबाबावर गंभीर आरोप आहे। देशविरोधामध्ये युद्ध छेडण्याचा सुद्धा गुन्हा त्यांच्यावर नोंद आहे। गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं आज जी.एन. साईबाबा यांच्यासह 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर एका आरोपीला 10 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। एकूणच आपल्यासोबत या संपूर्ण घटनाक्रमामध्ये सुरुवातीपासूनचे जे तपास अधिकारी आहेत ते आहेत आणि विशेष सरकारी वकील गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक आहेत। आपण सगळ्या गोष्टी त्यांना विचारू। मला सांगा, न्यायालयानं आज कशा पद्धतीने शिक्षा सुनावली? आरोपी क्रमांक 1 ते 4 आणि आरोपी क्रमांक 6 यांना जन्मठेपची सजा सुनावली आहे। त्याचं मुख्य कारण त्यांनी सांगितलं की ह्या कारवायांमुळे जे गेल्या 2009 पासून कित्येक लोकांचे जीव गेले आहेत किंवा कित्येक प्रॉपर्टीचं नुकसान झालं आहे आणि म्हणून या कारवायांचा परिणाम जो आहे हे लक्षात घेऊन त्यांना जन्मठेप दिलेली। आमच्या तपासामध्ये साईबाबा हे नक्षल चळवळीचे थिंक टँक असल्याची बाब प्रकर्षाने समोर आलेली होती। साईबाबाने पूर्ण भारतामध्ये म्हणजे इव्हन भारतातच नाही तर भारताबाहेरच्या अनेक देशांमध्ये नक्षल चळवळ आणि त्यांची विचारधारा पोहोचवण्यामध्ये खूप महत्त्वाचा सहभाग आणि रोल त्यांनी प्ले केलेला आहे। आजचा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय आहे आणि याच्यामुळे शहरी भागामध्ये विशेषतः जो अर्बन एरियामधील व्हाईट कॉलर नक्सलिझम आहे की जो वेगवेगळ्या फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या संघटना असतील त्या चळवळीला फार मोठी चपराक या कायदेशीर निर्णयामुळे भेटणार आहे। न्यायालयाने ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की हा एक सतत चालणारा गुन्हा आहे आणि त्याच्यामुळे आत्तापर्यंत अनेक निष्पाप लाखो जीव मृत्युमुखी या चळवळीच्या व्हायलन्समुळे हिंसेमुळे पडलेले आहेत आणि या सर्व चळवळीला एक मोठी चपराक कायदेशीर चपराक या निर्णयामुळे मिळणार आहे। एकूणच आपण जर बघितलं तर साईबाबाला झालेली अटक असेल आणि या निकालाच्या पासून गडचिरोली पोलिसांना एक वेगळं प्रोत्साहन मिळून येणाऱ्या काळात आणखी काय अशा नेत्यांच्या संदर्भात कारवाई करता येईल का या दृष्टीनं प्रयत्न होणार असल्याचा संकेत आपल्याला मिळाले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह महेश तिवारी, IBN लोकमत, गडचिरोली। यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। तूर आणि कांद्याच्या दरासाठी सरकारमध्ये सामील असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। त्याचवेळी सदाभाऊ खोत मात्र विधिमंडळामध्ये होते। मात्र आता या आंदोलनानंतर चर्चा रंगलेली आहे ती सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यामधल्या मतभेदांची। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन म्हटलं तर राजू शेट्टी आणि सदाभाऊंची जोडी हमखास एकसाथ असणार हे अगदी समीकरणच बनून गेलं होतं। पण हे आजचं चित्र पहा। पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदार राजू शेट्टी मंत्रालयासमोरच्या रस्त्यावर कांदा आणि तुरीच्या भावासाठी आंदोलन करत होते।
तर पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते सदाभाऊ खोत हे विधिमंडळात होते. सदाभाऊंना तर या आंदोलनाची साधी माहितीही नव्हती, पण माध्यमांसमोर त्यांनी आज वेळ मारून नेली. गोडाऊन हाऊसफुल आहेत. आम्ही आता प्रायव्हेट खाजगी गोडाऊन सुद्धा घेण्याचा आदेश दिलेले आहे. तर निश्चितपणानं या राज्यातल्या शेतकऱ्यासाठी किती तिजोरीतला पैसा द्यावा लागला तरी सरकार मागं पुढे जे शेतकऱ्यांचे नेते आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गेली अनेक वर्षे झालं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या राज्यामध्ये आंदोलन झालेले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. निश्चितपणानं सरकार शेतकऱ्याच्या प्रश्नाची दखल घेऊन योग्य ते उपाययोजना. राजू शेट्टी आणि सदाभाऊंनी अनेक आंदोलनं एकत्र केली, लाठ्या काठ्या खाल्ल्या. संघर्षाच्या काळात दोघं सख्ख्या भावांसारखे खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत होते. पण आज सत्तेचा एक भाग झाल्यानंतर या दोन नेत्यांमधली दरी खूप वाढत चालली आहे. प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई. राज्यात सध्या मुंबईच्या राजकारणाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय. तूर डाळीचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना आवाहन केलं. शेतकऱ्यांनी सुद्धा तुरीचं भरघोस पीक घेतलं. आता सरकार शेतकऱ्यांची तूर खरेदी करायला टाळाटाळ करते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजानं कमी भावामध्ये तूर विकावी लागते. बघूया एक रिपोर्ट. हे आहेत पिंपरी राजा गावातले शेतकरी कृष्णा पवार. दुष्काळामुळे गेल्या 4 वर्षांपासून त्यांची शेती पिकली नव्हती. मात्र यंदा चांगला पाऊस झाला आणि सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत कृष्णानं तुरीचं पीक घेतलं. 2 एकरवर तुरीचं पीक भरभरून आलं, पण याचा फायदा कृष्णा पवारांना झालाच नाही. तुरी आता आम्ही इथून घरी नेऊन टाकलेले आहे. आता तिथं एक वेळेस नेऊन पाहिला आम्ही, पण खर्च आला, आम्ही वापस आलो. 5,000 रुपयाला मी डुबलेलो आहे. त्याच्यामुळे घरी तूर टाकलेली आहे आम्ही. आता ती भाव आला तर बरं आहे, नाही तर मग डाळ करून अशीच आज हे करणं आता तिचं. कृष्णा पवारनं मोठ्या आशेनं नेलेली तूर विकत घ्यायला सरकारनं नकार दिला. कारण सरकारी निकषानुसार तुरीमध्ये लाल आणि हिरव्या तुरीचे दाणे आढळल्यास ती खरेदी केली जात नाही. सरकारनं तुरीला 5,050चा भाव दिलाय. खरेदी मात्र एक एक दाना वेचून केली जाते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची तूर पडून आहे. काही शेतकरी नुकसान सोसत 3200 ते 3500 रुपयांना तूर विकतायत. आजपर्यंत आमच्याकडे जवळपास 1000 शेतकरी इथं येऊन गेलेले. त्याच्यापैकी 700 शेतकऱ्यांचा आपण माल घेतलेला आहे आणि त्यांची क्वांटिटी 7187 क्विंटल आपण आतापर्यंत तूर घेतलेली आहे आणि त्यांना 5,050 रुपयाने आपण पैसे सुद्धा शेतकऱ्यांना दिलेले आहेत. दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांची बारदानं रिकामी झाली होती. यंदा चांगला पाऊस झाला, तुरीचं विक्रमी उत्पादन झालंय. मात्र सरकारच्या धोरणामुळे तुरीच्या बारदानाची शेतकऱ्याच्या घरातच थप्पी लागली आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद. वळूया पुढच्या बातमीकडे. 8 कोटींची पाणीपट्टी थकल्यानं औरंगाबाद, जालना आणि पैठणचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागानं घेतलाय. जायकवाडी धरणातून जालना, औरंगाबाद आणि पैठणला पाणी पुरवठा केला जातो, पण या पाणी पुरवठ्यापोटी जवळपास 8 कोटींची पाणीपट्टी थकली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुढची बातमी आहे नांदेडमधली. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट आणि माहूर या 2 तालुक्यात पैनगंगेवर असलेल्या बंधाऱ्याचं काम आता पूर्ण झालंय. या बंधाऱ्यामुळे तब्बल मराठवाडा आणि विदर्भातील 40 गावांचा दुष्काळ कायमचा संपलाय. पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड ते उनकेश्वर पर्यंत 7 साठवण तलावांना आघाडी सरकारच्या काळात मान्यता मिळाली होती. तर आता 6 वर्षांमध्ये 3 बंधाऱ्यांचं काम पूर्ण झालंय. दिगडी, मारेगाव आणि मोहपूर या 3 बंधाऱ्यांची क्षमता आहे 32 दशलक्ष घनमीटर. या बंधाऱ्यांमुळे किनवट आणि माहूरमधील 25 गावांचा तसंच विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातल्या 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटलाय. तसंच परिसरातल्या 15,000 हेक्टर शेती सुद्धा ओलिताखाली येणार आहे. तसंच किनवटीचे आमदार प्रदीप नाईक यांनी नुकतीच सिंचन आढावा बैठक सुद्धा घेतली. ही नदी डिसेंबर महिन्यामध्ये आटून जात होती, म्हणजे धार कंप्लीट बंद होत होती आणि वरती कोणतेही बंधारा किंवा साठवण तलाव नसल्या कारणाने नदीमध्ये पाणी सोडता येत नव्हतं. इसापूरचं पाणी काही वेळेस आम्ही सोडायला प्रयत्न केलं कलेक्टर साहेबाच्या मार्फत, पण ते हिमायतनगरच्या अलीकडे माझ्या माहूर आणि किनवट मतदारसंघामध्ये पोचतच नव्हतं. तर पूर्ण कोरडवाहू शेती होती. आज ही परिस्थिती चांगली झालेली आहे. मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये आम्हाला पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नव्हती.
पिकाचं तर सोडून द्या, पिकं जे आम्ही टाकले होते ते पिकं सुद्धा पूर्ण जळाले होते. पण आमच्या घरामध्ये अर्धं पीकसुद्धा आलं नाही. आणि आजची एकंदरीत परिस्थिती पाहिली असता समजा ह्या बंधाऱ्यामुळे आजच्या घडीला आम्ही नाही का इथं हिरवेगार शेती दिसत आहे. मागच्या वर्षी पावसाळा तर कमी होता, त्यामुळे लवकरच नदी आटून गेली होती. म्हणजे बाकीच्या ज्या विहिरी आहेत, आता माझ्या बाजूला शेत आहे, विहिरीला बारमाही पाणी राहायचं, परंतु त्या पावसाळ्यात 2-4 वर्षापूर्वी कमी पावसाळा होत असल्यामुळं पातळी खाली गेली होती. काहीही पिकलं नाही गेल्या वर्षी. माझ्या गहू आणि हरभरा राहायचा. आताची परिस्थिती, आता हे पाणी आल्यामुळं आता शेतकऱ्यांमध्ये आमच्या सुधारणा झाली. पुढची बातमी आहे सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी खटाव तालुक्यातल्या पुसेसावळी परिसरामधल्या 21 गावातल्या गावकऱ्यांनी उरुमोडी जलसिंचन विभागाच्या विरोधामध्ये आमरण उपोषण सुरू केलंय. लवकरात लवकर दुष्काळी भागाला उरुमोडी धरणातून पाणी सोडावं अशी मागणी केली जाते. 1996 साली युती शासनानं कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करून दुष्काळी खटाव माण तालुक्याला पाणी देण्यासाठी उरुमोडी योजना राबवली. मात्र गेली 20 वर्षे ही योजना निधी अभावी रखडली होती. गेल्या 2 वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान उरुमोडीचं पाणी दुष्काळग्रस्त खटाव आणि माणला सोडण्यात आलं. मात्र टंचाई काळातील गेल्या 2 वर्षांचं 3,34,00,00,000 रुपयांचं वीज बिल थकीत असल्यानं राज्य वीज वितरण महामंडळानं वीज बंद केली आहे. त्यामुळे ऐन दुष्काळामध्ये खटाव आणि माण तालुक्याला पाणी मिळू शकत नाहीये. आवर्तन सोडल्यानंतर कुठलीही पूर्वसूचना न देता MSCBनं हे लाईट बिल कट केलं. ह्याची पण माहिती आम्ही आवर्तन सोडा म्हणून ज्यावेळी कृष्णा खोरेच्या उरुमोडी विभागाकडे गेलो त्यावेळी आम्हाला सांगितलं की तुमची लाईट कट झालेली आहे, 3,46,00,000 रुपये बिल थकीत आहे. तसं पत्र लेखी आम्हाला उरुमोडी विभागानं कृष्णा खोरे महामंडळानं दिलेलं आहे. आमच्या सर्व शेतकऱ्यांचं आज ऊसाचं पीक असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न आमच्या आता अडचणीत आलेले आहेत. त्यामुळं ह्या योजनेचं जी बिल 3,34,00,000 रुपये आहे, ही शासन दरबारी आम्हाला क्लीन चिट मिळाली पाहिजे, माफ होऊन मिळालं पाहिजे आणि नंतर मग ही योजना सुरळीत चालली पाहिजे. यानंतर बघूयात सांगलीतल्या बेकायदा गर्भपात केंद्राबद्दलच्या बातमीकडे. सांगलीतल्या म्हैसाळ अवैध गर्भपात प्रकरणातला आरोपी डॉक्टर खिद्रापुरेला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणामध्ये आज अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत. बाबासाहेब खिद्रापुरे या नराधम डॉक्टरच्या रुग्णालयामागे आणखी एक एक्सरे मशीन सापडले. IBN लोकमतकडे त्याचे एक्सक्लुझिव्ह फुटेज सुद्धा आहेत. भारतीय रुग्णालयामागे पालापाचोळ्यामध्ये हे मशीन लपवून ठेवलं होतं. सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेनं हे मशीन शोधून काढलं. दुसरी गोष्ट म्हणजे खिद्रापुरे हे अमानुष धंदे गेल्या 8 वर्षांपासून करतोय. सापडलेल्या 19 पैकी 8 भ्रूणांची DNA चाचणी होणार आहे. उरलेले 11 भ्रूण हे कुजलेले असल्यामुळे त्यांची DNA चाचणी शक्य नाहीये अशी माहिती सूत्रांकडून मिळते. खिद्रापुरे ज्या गावात प्रॅक्टिस करतो त्या म्हैसाळ गावात आज कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. ज्या म्हैसाळ या गावामध्ये डॉक्टर खिद्रापुरे प्रॅक्टिस करत होता त्या गावामध्ये आज बंद पाळण्यात आला होता आणि त्याबरोबरच या गावकऱ्यांनी सुद्धा खिद्रापुरेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. IBN लोकमतशी बोलताना या गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेच्या निषेधार्थ म्हैसाळ गाव बंद ठेवण्यात आलेला आहे. सगळे गावकरी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. ग्रामस्थ आहेत म्हैसाळमधले माझ्यासोबत. काय सांगाल, बंदमध्ये आज कोण कोण सहभागी आहे, काय नेमकं स्वरूप कसं आहे या बंदचं? या बंदमध्ये म्हैसाळमध्ये असली घटना बरेच वेळा घडलेल्या आहेत आणि या ठिकाणी अशा घटना या ठिकाणी सरकार म्हणा, अधिकारी म्हणा, हे लोक गांभीर्याने घेत नाहीत. ह्या घटना अशा पूर्वी बी घडलेल्या आहेत. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला दुःख वाटतं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी गाव बंद पुकारलेला आहे. सर्व पक्षीय समभाव, गोर गरीब जनता संपूर्ण या ठिकाणी त्या कुक्रमाच्या विरोधामध्ये ह्या ठिकाणी आम्ही बंद पुकारलेला आहे. इथून पुढे असं कृत्य कोणाच्या डॉक्टरच्या हाताने होऊ नये असे आमची अपेक्षा आहे आणि बंदला पुरेपूर पाठिंबा मिळालेला आहे. सांगली जिल्ह्याच्या या म्हैसाळ गावात अशी घटना होणं म्हणजे खूप दुर्दैवी आहे आणि ही एक मानवजातीसाठी एक लज्जास्पद बाब आहे. या घटनेमुळे आमच्या गावाची मान शर्मेने झुकलेली आहे. त्यामुळे आम्ही या पूर्ण घटनेचा आम्ही सर्व गावकरी, सर्व समाज
पूर्ण निषेध करतो. धक्कादायक घटना आहे, निषेधार्थ घटना आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बंदमध्ये सगळे युवक असतील, संघटना असतील, गावातली मंडळ असतील, ही सगळी या बंदमध्ये आजच्या सहभागी झालेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, म्हैसाळ, सांगली. याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. बेधडकमध्ये आजही स्त्री भ्रूण हत्या चालू राहणं हा मानवतेला कलंक नाही का? सर्व प्रकारचे कायदे करूनही राज्यात स्त्री भ्रूण हत्या का थांबत नाहीत? स्त्रियांकडे बघण्याची पुरसी मानसिकता बदलणार कधी? या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आज रात्री 9 वाजता बेधडक. गरोदरपणाचा काळ म्हणजे त्या स्त्रीच्या आयुष्यातला फार महत्वाचा काळ. या काळामध्ये तिच्या सोबत आणखी एक जीव तिच्यावर अवलंबून असतो. या काळात प्रकृतीची काळजी घ्यावी लागते. मात्र अशा परिस्थितीत पालघरच्या सुशीला खरकुटे यांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिलाय. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. पालघर जिल्ह्यातल्या नांदगावच्या या आहेत सुशीला खरकुटे. सुशीला या 8 महिन्यांच्या गरोदर आहेत. या अशा गरोदरपणातही आदिवासी असलेल्या सुशीला यांनी शौचालयासाठी तब्बल 7 फुटांचा खड्डा खोदला. गर्भारपणात 2 जीवांचा भार सांभाळत सुशीला यांनी शौचालयाचा खड्डा खणला. ग्रामपंचायतीने दिलेल्या अनुदानातून त्यांनी शौचालयही बांधलं. मच्छर चावतात, काटेकुटे रुततात, पोराबा रडत्यात, मग दूर जाण्यापेक्षा जवळ बरा. मग दूर बसल्यावर जवळ मग पोरांना पण आवाज देता येतो, घरातला पण काम करता येतं. वैयक्तिक स्वच्छतेसाठी आग्रही असलेल्या सुशीलांच्या कामाची दखल पंतप्रधान मोदींनीही घेतली आहे. मोदींच्या हस्ते महिला दिनी त्यांचा सत्कार होणार आहे. सुशीला यांच्या रूपाने जिल्हा प्रशासनाला स्वच्छतेची अग्रदूत मिळाली आहे. पालघरची तर अभिमानाची बाब आहे, पण वैयक्तिक शौचालयाच्या अंतर्गत, बांधकामाच्या अंतर्गत आणि स्वच्छता भारत मिशन करता हे नवं रूप देशासमोर आलेलं आहे की आदिवासी महिला, ग्रामीण भागातील महिला ही स्वतःहून पुढाकार घेऊन हे सर्व बांधते आहे, करते आहे आणि त्यांना याचं महत्त्व पटलं, वैयक्तिक शौचालयाचं महत्त्व पटलं. त्यामुळे ही नक्कीच पालघरकरता अभिमानाची बाब आहे. एक आदिवासी महिला ही स्वच्छतेबाबत किती सजग आणि किती जागरूक असू शकते हे सुशीला यांनी दाखवून दिलंय. त्यामुळे सुशीला या समाजासाठी प्रेरणा ठरल्यात. विजय राऊत, IBN लोकमत, पालघर. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर. प्राध्यापक साईबाबासह 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा तर एकाला 10 वर्षांची शिक्षा. गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. दिघ्यातील बेकायदा इमारतींवरील कारवाई रोखण्यासाठी कोर्ट रिसिव्हरला पालकमंत्र्यांच्या PA कडून फोन. हायकोर्टाचा संताप. महाधिवक्त्यांचे चौकशीचे आदेश. आणि बंगळुरू टेस्टमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय. कसोटी मालिकेत 1-1ची बरोबरी. कोकणात शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं होळी खेळण्याची प्रथा आहे. शेकडो वर्षांपासून मोठ्या भक्तिभावानं ही जोपासली जाते. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त IBN लोकमत.